नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण नवरात्र विशेष भागामध्ये उपवासाचे लाडू कशा पद्धतीने बनवायचे ते पाहणार आहोत। तर कमीत कमी तुपामध्ये आपण हे लाडू बनवणार आहोत। उपवासाच्या दिवशी जर तुम्ही हा एक लाडू खाल्ला तर त्यामुळे तुम्हाला अजिबात अशक्तपणा जाणवणार नाही किंवा थकवा जाणवणार नाही। हे लाडू आपल्याला भरपूर अशी एनर्जी प्रोव्हाइड करतात आणि करण्यासाठी देखील अतिशय सोपे आहेत। फक्त तुम्ही 15 ते 20 मिनिटात हे लाडू तयार करू शकता। यासाठी कुठलंही तुम्हाला पाक करण्याची आवश्यकता नाही किंवा कुठलंही पीठ वगैरे दळून आणण्याची गरज नाही। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हे लाडू आज बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम इथे मी कढई गरम करायला ठेवली होती आणि त्यामध्ये साधारण 1 चमचा मी साजूक तूप टाकलेला आहे आणि 1 वाटी इथे मी मखाने घेतलेले आहेत। तर मखाने आपल्याला मीडियम आचेवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर मखाने छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्या। तर हे पहा, मखाने आपले हे भाजून झालेले आहेत। आता आपण हे एका डिशमध्ये बाजूला काढून घेणार आहोत आणि यामध्ये आणखीन आपण साधारण 1 चमचाभर तूप टाकून यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी साधारण अर्धी वाटी बदाम आणि थोडेसे पिस्ते घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचा सुकामेवा यामध्ये वापरू शकता। यामध्ये तुम्ही काजू टाकू शकता, अक्रोड टाकू शकता किंवा मनुके देखील टाकू शकता। तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता। तर हे देखील मस्त खरपूस असे मी तुपावरती अगदी थोडंसं तूप टाकून भाजून घेतलेले आहेत। तर इथे आपण मखाने आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते व्यवस्थित छान असे भाजून घेतलेले आहेत। तर त्याच कढईमध्ये साधारण पुन्हा एकदा 1 चमचाभर मी तूप टाकलेलं आहे आणि 1 वाटी मी इथे सुकं खोबरं मिक्सरवरती फिरून घेतलं होतं। जर तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर तुम्ही किसून देखील घेऊ शकता। तर खोबरं आपलं मस्त सोनेरी रंगावरती अगदी लो फ्लेमवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तर खोबरं जर जास्त भाजलं गेलं तर कडवट लाडू होऊ शकतात। त्यामुळे अगदी सोनेरी रंगावरती खरपूस असं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अगोदरच मी माझ्या घरामध्ये इथे शेंगदाणे भाजूनच ठेवलेले होते। तर त्यातले साधारण 1 वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत। जर कच्चे शेंगदाणे घेत असाल तर ते सर्वप्रथम तुम्ही भाजून घ्या। नंतर शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये 2 ते 3 वेलायची मी इथे टाकलेली आहे आणि हे सर्व आपल्याला शेंगदाणे पल्स मोडवरती मिक्सरमध्ये अशा पद्धतीने फिरून घ्यायचे आहे। तर सर्वप्रथम आपल्याला हे जे सर्व साहित्य आहे ते पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि मगच ते आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। जर तुम्ही गरम गरम या सर्व वस्तू मिक्सरमध्ये फिरवल्यात तर त्यातलं तेल रिलीज होतं, त्यामुळे अगदी चिकट किंवा चिवट असे लाडू होऊ शकतात। त्यामुळे सर्व साहित्य आपल्याला अगदी छान असं थंडगार करूनच मग मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर मखाने देखील मी इथे मिक्सरला फिरून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता। तर अगदी बारीक अशी पूड न करता पल्स मोडवरतीच आपल्याला हे फिरून घ्यायचे आहे। थोडीशी जाडसर अशी भरड ठेवायची आहे। तर मखाने देखील आपण एका बाजूला या ताटामध्ये काढून घेणार आहोत। नंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते देखील पल्स मोडवरतीच आपल्याला फिरून घ्यायचे आहेत। तर हे पहा, ड्रायफ्रूट्स मी थोडेसे असे जाडसरच वाटून घेतलेले आहेत, त्यामुळे अगदी लाडू असे क्रंची लागतात। तर हे देखील आपण साहित्य एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण मगाशी जे सुकं खोबरं भाजून घेतलं होतं ते अगोदरच मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं असल्यामुळे मी पुन्हा एकदा फिरवलेलं नाही आहे आणि ते देखील एका ताटामध्ये काढलेलं आहे। तर लाडवासाठी जे साहित्य लागणार होतं ते सर्व साहित्य आपलं भाजून आणि मिक्सरमध्ये फिरून झालेलं आहे। तर यातलं जर काही साहित्य तुम्हाला कमी जास्त प्रमाण करायचं असेल तुमच्या आवडीनुसार तर तुम्ही करू शकता। आणि त्याचबरोबर 1 वाटी मी इथे साधा गूळ किसून घेतलेला आहे। तर गूळ अगदी हा मऊसूत आहे, त्यामुळे मी हे मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवणार नाही आहे। जर तुमचा गूळ कडक असेल तर तुम्ही पुन्हा एकदा हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून मिक्सरला फिरवू शकता। तर अगदी मऊसूत गूळ असल्यामुळे मी असा हातानेच एकत्र करून घेत आहे आणि सर्व मिश्रणामध्ये मी हे गूळ एकजीव करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आपलं हे लाडवासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला हे मिश्रण थोडंसं कोरडं वाटत आहे, तर यामध्ये साधारण 2 मोठे चमचे मी इथे साजूक तूप टाकलेलं आहे आणि तूप टाकून आपल्याला हे मस्त पुन्हा एकदा छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। तर खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत। लहान मुलांसाठी देखील अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत। तुम्ही सकाळच्या वेळेस शाळेत जाताना देखील मुलांना हा एखादा लाडू दिला तर त्यांना देखील दिवसभर अशी एनर्जी मिळणार आहे आणि अजिबात अशक्तपणा जाणवत नाही। या लाडवांमध्ये आपण शेंगदाणे आणि गूळ वापरल्यामुळे अतिशय एनर्जी अशी आपल्या शरीराला या लाडवांमुळे मिळते। तर मस्त आता आपण हे लाडू वळून घेणार आहोत। तर हे पहा, अतिशय सहजरित्या आपण हे लाडू वळत आहोत। कमीत कमी तुपामध्ये आपण हे लाडू बनवलेले आहेत, कुठलाही पाक वगैरे यामध्ये आपण केलेला नाहीये। तर हे पहा, लाडू आपले तयार झालेले आहेत।
तर अशाच पद्धतीने मी इथे बाकीचे लाडू देखील करून घेत आहे। तर तुम्ही देखील या नवरात्रीमध्ये ही लाडवांची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि लाडू कसे झालेत ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। तर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।